आज पहले मराठी करते हैं। पहले मराठी हमारे को एयरपोर्ट जाना है तो शॉर्ट करिए। पहले मराठी सर, पहले आज आप पीछे मत आइए, आप आज महाराष्ट्रामध्ये पंढरपूरला पोटनिवडणूक आहे। त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि मी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी पंढरपूरला गेलेलो आणि त्यानंतर इथे येऊन आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब यांना पंढरपूरमधल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आणि आमच्या लक्षात आलेले मुद्दे सादर केले। आम्ही त्याबाबतीत पक्ष म्हणून एक निर्णय घेतलेला आहे, परंतु आमचे जे मित्र पक्ष आहेत शिवसेना आणि काँग्रेस यांच्या प्रमुखांशीही उद्या परवा आम्ही बोलू आणि त्या बाबतीतला निर्णय जाहीर करू। गृहमंत्र्यांच्या राजकीय भवितव्याचं पुढे काय आहे? असं आहे की सध्या महाराष्ट्राची एटीएस या प्रकरणाची चौकशी करते, NIA देखील चौकशी करते आणि या चौकशीच्या माध्यमातून काही ना काही ठोस अशा गोष्टी बाहेर येतील असा आम्हाला विश्वास आहे। येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस यांचं आमचं ठामपणाने मत आहे की या जे गुन्हे झालेले आहेत, अंबानीच्या घराच्या बाहेर जी वाहन ठेवण्यात आलं आणि मनसुख हिरेन यांची हत्या, या बाबतीत खोलात जाऊन ज्यांनी हे गुन्हे केलेले आहेत त्यांना शोधून काढण्याचं काम ज्या एजन्सीज करतायत त्यांचा तपास पूर्ण होणं आवश्यक आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर तो तपास पूर्ण होईल। पहले मराठी में पूरा करो, बाद में हिंदी में। असं आहे की गृहमंत्र्यांचा राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही। आम्ही हा जो प्रमुख मुद्दा आहे, जो प्रमुख घटना जी झालेली आहे त्याच्याकडून लक्ष विचलित करण्याची कोणती आवश्यकता नाही। जे अंबानींच्या घराच्या भोवती जी वाहन ठेवलं आणि मनसुख हिरेनची हत्या, याचा शोध याच्यावरच आमचा फोकस आहे आणि याच्यानंतर यथायोग्य बाकीच्या गोष्टी। असं आहे की आदरणीय पवार साहेबांनी आज सांगितलेलं आहे की अशा मुंबई पोलीस याच्यातली पारदर्शकता वाढवणे, याच्या बाबतीतल्या जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॅप्सेस काही निमित्ताने यात पुढे आले, या सगळ्यांचीच चौकशी होण्याच्या संबंधी रिबेरो यांच्यासारखा निष्पृह अधिकारी आणि किंवा त्या प्रकार तत्सम एवढ्या इंटिग्रिटीचा अधिकारी यांच्याकडून याबाबतीत ॲडवाईस घ्यावा, सल्ला घ्यावा आणि याच्यातली जी परिस्थिती सध्या आहे त्याच्यात अधिक चांगल्या पद्धतीचं ॲडमिनिस्ट्रेशन असावं अशा पद्धतीचा सल्ला घेण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सूचना, त्यांचा आदेश या निमित्ताने त्यांचं मत लक्षात घेऊन त्यांना आम्ही हे सादर करणार आहे। त्यानंतर तो जे निर्णय घेतील ते त्याप्रमाणे पुढे कारवाई होईल। असं आहे, देखो 2 मिनिट। देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील अनेकांच्यावर आरोप झाले, त्यांनी कुणालाही राजीनामा द्यायला लावला नाही। मी त्या खोलात जाणार नाही, त्यांच्याशी आमची काही त्या बाबतीत स्पर्धा नाही, परंतु त्या बाबतीत जे समोर येतंय त्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचा जो गुन्हा आहे त्याच्यापासून लक्ष विचलित करण्याचा जर कुणाचा प्रयत्न असेल तर तेही होता कामा नये। अनिल देशमुख को लेकर क्या कोई पार्टी ने फैसला किया है? क्या उनका इस्तीफा लिया जाएगा और लिया जाएगा तो अगला मुख्यमंत्री कौन होगा? महाराष्ट्र में अंबानी, मुकेश अंबानी, इनके घर के बाजू में जो व्हीकल रखा गया, जिलेटिन रखा गया, बाद में उसके बाद में मनसुख हिरेन की हत्या हो गई, इसकी जांच हमारी महाराष्ट्र की एटीएस कर रही है, साथ में NIA भी कर रही है। ये दोनों की जांच के बारे में हमें पूरा विश्वास है कि इसमें से जो मेन कल्प्रिट है, जो कितना भी बड़ा अधिकारी हो, उसके अगर इसका सुराग वहां तक पहुंचता है तो सब जगह जाने की आवश्यकता है
तो उसका अच्छा इन्वेस्टिगेशन होने की आवश्यकता है। एटीएस कर रही है, एनआईए भी कर रही है, उसको महाराष्ट्र सरकार पूरा सहयोग दे रही है और हमें पूरा विश्वास है कि इसमें जो मेन कल्प्रिट है वो जल्द से जल्द सामने आएंगे। लेकिन अनिल देशमुख का इस्तीफा मांगा जा रहा है, ये मांगा जा रहा है कि अनिल देशमुख को इस्तीफा दिया जाए परमवीर सिंह ने जो चिट्ठी लिखी है उसके बाद से। देखो, महाराष्ट्र के सरकार ने ये निश्चित किया है कि इसमें ये पूरा अच्छा तरह से इन्वेस्टिगेशन करेंगे। उसमें जो अधिकारी इन्वॉल्व है, अगर बड़े कोई अधिकारी इन्वॉल्व है तो वहां तक पहुंचने की जरूर कोशिश होगी। और 2 मिनट पहले मेरे को और उनके इन्वेस्टिगेशन में अगर कुछ आया तो हमारे ये प्रयास रहेगा कि उसमें से जो मेन कल्प्रिट है उसको ढूंढ निकालेंगे। अब ये जब हमने निश्चय किया है और ये कोशिश जारी है, तब उसके बाद में किसी ने अगर कुछ खत लिखा है तो मैं कल भी ये बोल चुका हूँ, ये आफ्टर थॉट है। हमें लगता है कि इससे ये जो मीडिया का जो लक्ष्य है वो विचलित करने का भी प्रयास इसमें हो रहा है। अनिल देशमुख की रेजिग्नेशन की कोई आवश्यकता नहीं है। हमारी एटीएस पूरा छानबीन के तपास कर रही है और हमें पूरा विश्वास है कि उसमें से हम कल्प्रिट कौन है वो जल्द से जल्द ढूंढ के निकालेंगे। बीजेपी प्रदर्शन कर रही है पूरे देश भर में, वो तो उनको कुछ सर, हिरेन भाई के मामले को एनआईए ने जांच करने के लिए महाराष्ट्र सरकार को लिखा है, आप लोग क्या उनकी मौत की भी जांच? हमारे एटीएस ने आज इसके बारे में 2 लोगों को अरेस्ट की है। उनके पास से भी कुछ इन्फॉर्मेशन उन्होंने इकट्ठा की है और हमें लगता है कि इन्वेस्टिगेशन के काफी करीब हम पहुंच रहे हैं। एक मिनट पाटिल साहब, मेरा सवाल ये है कि आपकी पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष ने आज दोपहर में कहा कि इस्तीफे पर फैसला शिवसेना के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करेंगे, तो क्या बैठक में इस पर बातचीत हुई? दूसरा हमारा सवाल ये है कि आप कह रहे हैं कि इस्तीफा नहीं देंगे, क्या मंत्री परिषद में फेरबदल की संभावना है? गृह मंत्री से अनिल देशमुख को हटाकर दूसरा मंत्रालय दिया जाए? देखो, माननीय मुख्यमंत्री जी, चीफ मिनिस्टर साहब का तो ये अधिकार रहता है, लेकिन इसमें जो चीजें सामने आ रही है, अलग अलग चीजें, अलग अलग इन्फॉर्मेशन सामने आ रही है। हमारे एटीएस जो मैंने पहले बोला वो इससे इन्वेस्टिगेशन चालू है और अनिल देशमुख जो गृह मंत्री है उनके इस्तीफे का अभी कोई सवाल उद्भवता नहीं। परमवीर सिंह की जो चिट्ठी है उसकी जांच कौन कर रहा है? आरोप लगा है, ऐसा है, आरोप है सर। आरोप गंभीर है, हम भी मानते हैं, लेकिन इसमें क्या है क्या नहीं इसके बारे में अलग से विचार होगा। इसीलिए पवार साहब ने आज कहा है कि रिबेरो जैसे इंटीग्रिटी का अधिकारी, उन्होंने मना कर दिया कि मैं जांच नहीं करूं, मेरी उम्र गवाही दे रही है। वैसे इंटीग्रिटी का आदमी उन्होंने मना किया तो उसी इंटीग्रिटी के आदमी के माध्यम से मुंबई एडमिनिस्ट्रेशन, जैसे कि एक कार मिली इस सब गुने में जो पुलिस की थी, ऐसे जो एडमिनिस्ट्रेटिव लैप्सेस है और जो भी नरेंद्र इधर प्रश्नच नाही असंही त्यांनी म्हटलंय। मला तरी माहित नाही, हा विषय संपला असं म्हणायचं का? हा विषय संपला म्हणायचं का? राजीनाम्याची मागणी केली जाते विरोधी पक्षात, त्याबद्दलच पक्षाची भूमिका आमच्या प्रांतात सांगता येते। आता पण असं हा विषय संपला असं वाटतं? नंतर आपण चला, तुम्ही थांबू नका बरं का प्लीज। त्यामुळे अजितदादा पवार यांनी बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला। उसका इन्वेस्टिगेशन करने की हमें सबसे बड़ी आवश्यकता है। किसी ने उनको हटाने के बाद कुछ आरोप किया है तो उसके बारे में अलग से गौर किया जाएगा। बैठक है क्या सर? TV9 कुमार सर यांचं मोठं आणि महत्त्वाचं विधान। अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची तुर्तास गरज नाही, एटीएस योग्य पद्धतीने तपास करते, उद्या परवा मित्रपक्षांची चर्चा करून अंतिम निर्णय करू असं म्हणत त्यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं स्पष्टपणे नमूद केलंय। गेल्या काही काळापासून अजितदादा पवार, जयंत पाटील यांची बैठक सुरू होती। शरद पवार यांच्यासोबत
शरद पवार सध्या दिल्लीमध्ये आहेत. संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि आज अजित पवार आणि जयंत पाटील हे पंढरपूरचा दौरा करून पंढरपूरमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक आहे आणि इथला दौरा पूर्ण करून थेट पुणे मार्गे अजितदादा आणि जयंत पाटील हे दिल्लीला पोहोचले. तास दीड तास मॅरेथॉन बैठक झाली. यावेळेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री प्रफुल्ल पटेल सुद्धा उपस्थित होते. सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यापूर्वी काँग्रेसचे नेते कमलनाथ हे देखील शरद पवार यांना भेटून गेले. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस वेणुगोपाल यांनीही शरद पवार यांच्याशी बातचीत केली. त्यामुळे आता दिल्लीमध्ये सुद्धा काँग्रेस थेट शरद पवार यांच्याशी बोलून या विषयातली माहिती गोळा करत आहे. निर्णय घेण्याच्या दृष्टीनं एक एक पाऊल पुढे टाकलं जात आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे. मूळ प्रकरणावरून लक्ष विचलित केलं जात आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे. मूळ प्रकरण हे कारमायकल रोडवर गाडी सापडणं, त्यामध्ये काही जिलेटिनच्या कांड्या असणं यासह अन्य काही गोष्टी आहेत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, या सगळ्या मॅरेथॉन बैठकांच्या नंतर फक्त एवढंच ठरलं की मित्रपक्षांशी चर्चा करू आणि मग निर्णय घेऊ? मिलिंद, बैठकीच्या आतमधली सूत्रांची माहिती आहे की जोपर्यंत अनिल देशमुखांच्या विरुद्ध पुरावे समोर येणार नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करायची नाही अशा प्रकारचा निर्णय आजच्या बैठकीत झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. ही अत्यंत महत्वाची आहे. सोबतच ज्या पद्धतीने माहिती पुढे येत आहे की ज्या पद्धतीने एटीएसनी आज 2 लोकांना अटक केली आहे त्या संदर्भात पुरावा समोर आल्यानंतर त्या प्रकारची कारवाई होईल. आणि ज्या पद्धतीने चर्चा होती की मंत्रालयामध्ये बदल करण्याचा त्या संदर्भात बोलण्यासाठी जयंत पाटील यांनी औपचारिकरित्या नकार दिला. पण सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यामध्ये खास करून जर बघितलं आहे जोपर्यंत अनिल देशमुख यांच्या विरोधात बऱ्यापैकी पुरावे मिळणार नाही तोपर्यंत त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल नाही असं स्पष्ट संकेत मिळाले आहे. आणि सोबतच हे प्रशांत तू राहाच आपल्यासोबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सुधीर भाऊ, आतापर्यंत बैठकांमधनं राष्ट्रवादीच्या एवढंच समोर येत आहे असं दिसतंय की गुन्हा सिद्ध होत नाही किंवा ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत गृहमंत्र्यांचा राजीनामा नाही. असं आहे की अतिशय गंभीर घटना आहे असं मान्य केल्यानंतर कोणत्याही तपासावर दबाव येऊ नये याकरता हा राजीनामा असतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सर्व नेते गेले वर्षभर 100% साऊंड व्हॉल्यूमनी म्हणायचे की तुमचा मुंबई पोलिसावर विश्वास नाही का? भारतीय जनता पार्टीचे लोक पोलिसांना बदनाम करतात. आता आमचा उलटा प्रश्न आहे की तुमचा पोलीस आयुक्तावर विश्वास नाहीये का? परमवीर सिंग सारखे पोलीस आयुक्त जेव्हा सांगताय की 1750 दारूचे जे विक्रेते आहे यांच्याकडून 3 लाख रुपये घेण्याच्या संदर्भामध्ये बैठक झाली, महिन्याला 100 कोटी रुपये पाहिजे असं सांगितलं. व्हॉट्सअपचा जो परमवीर सिंग आणि एसीपी पाटील, जे एसीपी पाटील माननीय गृहमंत्री महोदयांच्या बंगल्यावर गेले होते, त्या एसीपी पाटलांचं आणि परमवीर सिंगाचं व्हॉट्सअपचं 16 मार्चचं व 19 मार्चचं संभाषण पुढे आलं आहे. आता प्रश्न एवढाच उपस्थित होतो की राष्ट्रवादी अशा पद्धतीने पाठीशी का उभा आहे? असं तर नाही की हे 100 कोटी ही पक्षासाठी घेतले जात होते. आता याची सुद्धा सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. दारूच्या दुकानांना पण मग तुमचं गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठीचं आंदोलन सुरूच राहणार? आंदोलन गृहमंत्री फक्त पद या विषयावर नसून याची गंभीर चौकशी करत असताना, सखोल चौकशी करत असताना दबाव येता कामा नये. या अगोदर आपण बघितलं की या राज्यात ज्या ज्या घटना झाल्या, म्हणजे साधूची हत्यापासून प्रत्येक प्रकरणामध्ये पोलिसांचं दबावात राजकीयकरण करण्याचा प्रश्न झाला. गुन्हेगारांना पाठीशी नाही पोटाशी छातीशी कवटाळण्याचा विषय आपण महाराष्ट्राने बघितलाय. आणि या कोरोनात सरकार सांगत होतं आमच्याकडे पैसे नाही, पण या संकटात सुद्धा जे
सरकारच्या अधिकाऱ्यांनी एक आश्चर्यजनक घटना ही 23 डिसेंबर 2020 ला आपण बघितली की 23 डिसेंबर 2020 ला त्यांनी दारू लायसन्स धारकांना मद्य विक्री अनुमतींना सूट दिली आणि ही सूट का दिली ते आज लक्षात येत आहे की एप्रिल 3 लायसन्स 50% सूट, कारण यांना यांच्याकडून खंडणी घ्यायची होती. ठीक आहे सुधीर भाऊ, खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. त्यामुळे भाजपचा आक्रमक पवित्रा कायम राहणार आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, जर का ठोस पुराव्याशिवाय राजीनामा घ्यायचा नाही असा निर्णय झाला असेल तर खांदेपालट, फेरबदल या सगळ्या कुठल्याच गोष्टी येत नाहीत आणि मग सरकार सुद्धा स्थिर आहे म्हणायचं तर? ज्या पद्धतीनं संजय राऊत यांच्या बैठकीनंतर संकेत मिळाले होते की कुठल्याही प्रकारची अडचण महाविकास आघाडीमध्ये नाही आहे आणि सरकारला जे सरकार आहे ते स्थिर आहे, तीनही पक्षांमध्ये कुठल्याही प्रकारच्या वाद किंवा आरोप प्रत्यारोप होत नाही आहे अशा प्रकारचे स्पष्टपणे संकेत मिळाले होते. त्या दरम्यानच वेणुगोपाल, जे केसी वेणुगोपाल आहे काँग्रेसचे नेते, त्यांचा देखील दूरध्वनीवरची चर्चा झाल्याची माहिती पुढे आली होती. दरम्यानच कमलनाथ, जे माजी मुख्यमंत्री आहे मध्य प्रदेशचे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहे, ते देखील येऊन गेले होते. आणि ज्या पद्धतीनं म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत, त्यानंतर कमलनाथ, त्यानंतर एनसीपीच्या हे जे दोन ज्येष्ठ नेते आहेत अजित पवार आणि दुसरे जयंत पाटील, या संदर्भात माहिती देताना जेव्हा औपचारिक त्यांनी माहिती दिली तेव्हा सांगितलं की पंढरपूरच्या संदर्भात आम्ही चर्चा करण्यासाठी आलो होतो. पण खरी जी यामागे बिटवीन द लाईन जी स्टोरी आहे की अनिल देशमुखांसंदर्भात जो आरोप भारतीय जनता पक्षाच्या वतीनं करण्यात येत आहे त्याचा थोट आरोप देखील करताना स्पष्ट होत आहे की ते म्हणताय की जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं तेव्हा त्यांच्या अनेक मंत्र्यांच्या विरुद्ध अनेक प्रकारचे आरोप झाले आणि अनेकदा त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील झाली. तेव्हा कोणी राजीनामा दिला नाही. मग आम्ही का राजीनामा द्यावा अशा प्रकारची भूमिका जयंत पाटील यांनी घेतलेली आहे. आणि त्यांनी याच दरम्यान आम्हाला जे सूत्रांनी माहिती दिली की जोपर्यंत अनिल देशमुख यांच्या विरोधात ठोस पुरावा मिळणार नाही, ठोस पुरावा यांचा अर्थ असा होतो की त्यांच्या विरोधात कुठल्या प्रकारे जर परमवीर सिंगच्या चौकशीमध्ये कुठली गोष्ट आढळली असेल, सचिन वजेंच्या प्रकरणामध्ये कुठली गोष्ट आढळली असेल किंवा हिरेन मनसुख हत्या यांच्या प्रकरणामध्ये कुठली गोष्ट आढळली असेल, त्यामध्ये कुठेतरी अनिल देशमुखांचं नाव आलं की नाही हे देखील पाहण्यात जात आहे. पण महत्वाचं म्हणजे जर आपण राजकारण करतोय आणि राजकारण करताना आपल्या विरुद्ध आरोप होतात, अशा वेळी तुम्ही संजय राठोड यांचा राजीनामा घेता आणि दुसरीकडे अनिल देशमुखांना का वाचवता हा देखील एक प्रश्न आता उपस्थित होतो. पण मग असं म्हणायचं की आता जी काही मिनिटापूर्वी बैठक संपली त्यानंतर एक प्रकारे अनिल देशमुख यांना जीवदान मिळालंय किंवा अभय मिळालंय? सध्या तरी त्यांना जीवदान मिळालं असंच म्हणावं लागेल, कारण की जोही निर्णय होईल तो होळीनंतर होईल अशा प्रकारचे स्पष्ट संकेत मिळत आहे. सध्या तरी ज्या पद्धतीनं सूत्रांची माहिती आहे की ठोस पुरावा, पण महत्वाचं म्हणजे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती नैतिक दबाव वाढत आहे आणि त्या नैतिक दबावाला अनिल देशमुख निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई होईल अशी संकेत मिळत आहे. पण ती सर्व कारवाई या 3-4 दिवसात होणार नाही. कारवाई होईल होळीनंतर. जसं आपण सकाळपासून स्पष्ट करतो की होळीनंतर अनिल देशमुखांचा शिमगा होण्याची शक्यता आहे, तर तशीच शक्यता आहे. त्याचमुळे सध्या तरी त्यांना तूर्तास जीवदान मिळालं असं मिलिंद म्हणावं लागेल. त्यांच्यावरती कारवाई होईल अशा प्रकारचे स्पष्ट संकेत अजून मिळत नाहीये, पण त्यांना पूर्णपणे जीवदान मिळालं असं म्हणणं आता तर योग्य नाहीये, पण तूर्तास त्यांना जीवदान मिळालं. मिलिंद, शेवटचा प्रश्न थोडक्यात, म्हणजे गृहमंत्र्यांवर आरोप केलेत ते माजी पोलीस आयुक्तांनी, पण मग त्यांची चौकशी होत नाही तोपर्यंत गृहमंत्र्यांच्या विरोधात पुरावे मिळणार कसे? परमबीर सिंग यांची तर आधी चौकशी व्हायला लागेल तेव्हा गृहमंत्र्यांच्या विरोधात काही पुरावे मिळतील. बरोबर. ज्या पद्धतीनं मिलिंद आज मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे एक प्रेस रिलीज जारी करून त्यांनी म्हटलं की परमवीर सिंग यांच्या पत्राची आम्ही चौकशी करतोय आणि त्या चौकशीच्या आधारावरती जर आम्हाला परमवीर सिंग यामध्ये दोषी आढळले तर आम्ही त्यांच्यावरती निश्चित कारवाई करू अशा प्रकारचे स्पष्ट संकेत सकाळपासून मिळत आहे. आणि ज्यानंतर परमवीर सिंग यांनी हेही म्हटलंय की हे जे पत्र आहे हे पत्र माझंच आहे. पण असं असताना जर बघितलं आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती जोपर्यंत परमवीर सिंग यांची चौकशी होणार नाही, त्यांच्याकडून पुरावे येणार नाही, ते पत्र जे आलंय 3 पानाचं त्या पत्राच्या आधारावरती स्पष्टपणे कुठली कारवाई होणार नाही हे स्पष्टपणे एनसीपीच्या नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा तुर्तास तरी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभय मिळाला. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.